हाय हॅलो नमस्कार. तर हे आहे तुमचे दाजी. मला तुम्ही सर्व ताई म्हणता, मला खूप छान वाटतं. तर हे आहेत दाजी. आज पुण्यामध्ये ना खूप थंड थंड थंडगार वातावरण आहे. काल दिवसभर खूप ऊन होतं, 2-3 दिवस आभाळाचं ऊन खूप होतं. आज पाहिलं तर एवढा गार वारा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बरं का. आज सुट्टी होती, दाजी व्हिडिओमध्ये येत नाहीत, तर म्हटलं चला संधीचं सोनं करूयात आणि व्हिडिओमध्ये घेऊयात. व्हिडिओमध्ये घेण्याचं कारण म्हणजे त्यांचा हा मोबाईल त्यांच्याकडे कंटिन्यू असतो, तो काही सुटत नाही आणि ते ऑफिसला जातात म्हणून ते काय व्हिडिओमध्ये येत नाही. तर आजचा विषय असा आहे सावधान राहण्याचा, म्हणजे कुठल्याही क्षेत्रात सावधान राहणं खूप गरजेचं आहे बरं का. कुठल्याही क्षेत्रात सावधान राहणं गरजेचं म्हणजे आपण जवळच्या व्यक्तीवरती जास्त विश्वास ठेवतो, पण खरं तर अनोळखी माणसांवरती जास्त सावधगिरीवर राहायची गरज नाही. जवळच्या व्यक्तीसोबत राहतो आपण, त्याच्यासोबतच आपण सावधगिरीनं राहणं खूप गरजेचं आहे बरं का. म्हणजे मी तुम्हाला एक किस्सा सांगते. लहानपणी मी एक गोष्ट ऐकलेली की एका बसमध्ये 2 लेडीज चाललेल्या होत्या. व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ पाहण्यासारखा आहे. लहानपणी मला आईनं आणि कित्येक जणांनी ही गोष्ट सांगितली आहे, ती मी आज तुम्हाला शेअर करते. 2 बायका, 2 लेडीज एका बसमध्ये प्रवास करत होत्या आणि बसल्या बसल्या कौतुकानं बायकांना खूप सवय आहे एकमेकांची वस्तू दाखवायची. तर एका लेडीजला मंगळसूत्र केलं होतं, म्हणजे बोरमाळ, त्याला मणी असतात खूप, जप करायची माळ असती ना, तसं सोनं असतं ते आणि मणी असतात. की बघा बोलली की मला हे माझ्या नवऱ्यानं बनवून आणलं आहे आणि आमच्याकडे एवढं एवढं धान्य झालं, आम्ही विकलं आणि मला माझ्या नवऱ्यानं हे दिलं आहे, म्हणजे गिफ्ट दिलं आहे. तर ज्या बाईनं बघितलं त्या बाईनं काय केलं माहिती का, बघायला घेतलं, पट 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 त्याचे मणी मोजले बघा. त्यांना थोडं डिस्टर्ब केलं आणि दाजी पण तुमचे लेफ्ट झालेले आहेत. तर ज्या लेडीजनं ती बोरमाळ जी आहे ती बघायला घेतली, तिनं काय केलं, पटपट पटपट मणी मोजले आणि मणी किती होते ते लक्षात ठेवले आणि उतरताना त्या बाईला बोलली की ज्या ज्या बाईची जी बोरमाळ होती, सोनं होतं, तिचा स्टॉप आला आणि ती बोलली, द्या मावशी, द्या मावशी, मला उतरायचं, माझा स्टॉप आला आहे, माझा स्टॉप आला आहे. तर ती बोलली, तुझी बोरमाळ नाही आहे, ही माझी आहे. असं बोलल्यावरती कंडक्टर जवळ आले आणि ते बोलले की कोणाची ते पटकन द्या आणि त्यांना उतरू द्या. तर जिनं ते सोनं घेतलं होतं ती बोलली की माझी म्हणती ना ती बाई, त्यामध्ये मनी किती आहे तिला सांगायला हवा, मी लगेच देते. पण जिला तिच्या नवऱ्यानं गिफ्ट आणलं होतं, तिला माहीत नव्हतं त्यामध्ये मनी किती आहेत आणि जिनं 5 मिनिटासाठी बोरमाळ बघायला घेतली होती, तिनं मात्र मनी मोजून मोकळी झाली होती. शेवटी जिंकलं कोण? ज्याची बोरमाळ नाही आहे ते, म्हणजे जिचं सोनं नव्हतं ती जिंकली आणि जिचं होतं तिला कंडक्टरनं बोलले की बाई तुम्ही खोटं बोलत आहे, तुम्ही उतरून घ्या. असा प्रकार आहे बघा. असे प्रकार होतात, म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टीपासून सावध राहणं खूप गरजेचं आहे. आपल्या जवळचं व्यक्ती कोण आहे, आपण संवाद कोणासोबत साधतो आणि कितपत त्याच्यावरती विश्वास ठेवतो, याच्यावरती खूप गरजेचं आहे लक्ष देणं. काल पण आमच्या इथं असाच किस्सा झाला. एका मावशीचं मंगळसूत्र हरवलं, शेजारी बसलेल्या मावशीनंच घेतलं, पण ते मात्र ते मात्र दिलं नाही आहे. दिलं नाही आहे म्हणजे गोष्ट अशी झाली, हेच गोष्ट सांगायची होती मला तुम्ही. आणि ती होती माझी लहानपणाची गोष्ट ऐकलेली आणि ही आहे माझ्या डोळ्यासमोरची घडलेली कहाणी. आमच्या ओट्यावरती बायका बसल्या होत्या आणि एका बाईचं मंगळसूत्र खाली पडलं होतं, दुसऱ्या बाईनं उचललं, पण 15 दिवस दिलं नाही. शेवटी मग कॅमेरे चेक केल्यावरती शेजारी बसलेल्या बाईनं मंगळसूत्र घेतलं आहे असं समजलं आणि 15 दिवसानं ती बाई सरळ बोलली की मी देणार होते, पण कसं द्यायचं. मुद्दा असा होता, ते मंगळसूत्र जे धाग्यामध्ये ओवलेलं होतं, तर धाग्यातलं मंगळसूत्र पण सोनं बाजूला काढून ठेवलं होतं. मग एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात घ्या, ती बाई मंगळसूत्र देणार तर होती कधी, 15 दिवस त्या बाईनं मंगळसूत्र दिलं नाही. 3 ठिकाणी कॅमेरे चेक केले तरी मंगळसूत्र स्वतःहून दिलं नाही. जेव्हा कॅमेऱ्यामध्ये दिसलं त्या बाईनं मंगळसूत्र उचललं, तेव्हा ती मान्य झाली आणि बोलली, हो मला सापडलं. पण किती लाजिरवाण्याची गोष्ट आहे ना ही. म्हणून आपण कोणासोबत बसतो, कोणासोबत उठतो आणि त्यांच्यावरती कितपत विश्वास ठेवायचा
आपण किती सावध राहायचं हे खूप गरजेचं आहे बरं का. तर मला हेच सांगायचं आहे, सोनं सोनं आणि पैसा म्हणलं की लोक वेडे होतात बरं का. नातेसंबंध आणि जवळचं चर्चा विषय असेल तेही विसरून जातात बरं का. म्हणून प्रत्येक माणसासोबत सावध राहणं गरजेचं आहे. घाबरायचं कोणालाच नाही, पण सावध राहणं खूप गरजेचं आहे. हाच मला मेसेज तुम्हाला द्यायचा होता. सावधगिरीनं राहा आणि विश्वास ठेवा, पण कितपत ठेवायचा हे तुमचं तुम्ही नक्कीच ठरवा. तर मी इथेच थांबते आणि सावध राहा, काळजी घ्या. बाय, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.